जय महाराष्ट्र मंडळी. आज आपण ऑनलाईनच्या जमान्यात सर्व काही वस्तू घरात बसून ऑनलाईन मागवत असतो. अगदी जेवणही आपण ऑनलाईन मागवतो. कोणतीही वस्तू ऑनलाईन मागवताना आपण आपल्या पूर्ण घराचा पत्ता देतो. जरी आपण सोसायटीमध्ये राहत असलो तरी देखील झोमॅटो, स्विगी सारख्या कंपनीचे डिलिव्हरी बॉय फ्लॅटपर्यंत पार्सल घेऊन येतात. परंतु आपल्यापर्यंत येणाऱ्या व्यक्ती हा खरंच चांगला आहे का? आपण आपले पार्सल हे आपल्या फ्लॅटपर्यंत न बोलवता सोसायटीत खाली बोलवले आणि आपण आणायला गेलो तर चालते, परंतु आपण तसे करत नाही. त्यामुळे अशीच एक घटना घडली आहे पुण्यामध्ये, ज्यामध्ये झोमॅटो कंपनीचे कपडे घालून चोर वेगवेगळ्या सोसायटीमध्ये रेकी करत होता आणि त्यानुसार नंतर तो फ्लॅटमध्ये जाऊन चोरी करत असे. चला तर पाहूया नक्की प्रकरण काय आहे. झोमॅटो बॉयचे कपडे घालून हे नक्की कसे चोरी करत होते आणि लोकांना, पोलिसांना कसे गुंगारा देत होते. नमस्कार मंडळी, मी पी के भांडवलकर सत्ता या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो. पुणे येथील स्वारगेटमध्ये मागील महिन्यात 19 डिसेंबरला सॅल्सबरी पार्क येथील घरफोडीचा तपास स्वारगेट पोलीस करत असताना तब्बल 1600 ते 1700 सीसीटीव्ही तपासले गेले. कारण सॅल्सबरी पार्क येथे चावीचा वापर करून घरातील लाकडी कपाट उचकटून त्यामधील 29 तोळे सोन्याचे दागिने, 20 तोळ्यांची सोन्याची लगड, 4.5 किलो वजनाची चांदीची लगड असा लाखोंचा ऐवज चोरून नेला होता. या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांनी 1600 ते 1700 सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. पोलिसांना त्यांच्या बातमीदारांकडून माहिती मिळाली की ही घरफोडी करणारे उंडरी येथे लपून राहत आहेत. पोलिसांनी उंडरी परिसरातून गणेश काठेवाडे याला 1 जानेवारी रोजी अटक केली. गणेश सोबत त्यांचे मित्र सुरेश पवार आणि मध्यस्थी भीमसिंह राजपूत हे तिघे एकत्र काम करत असत. गणेश काठेवाडे हा राहणारा मुखेड, जिल्हा नांदेड आणि सुरेश बबन पवार राहणार अंबरवेड, तालुका मुळशी आणि मध्यस्थ भीमसिंग उर्फ अजय करणसिंग राजपूत हे तिघे मिळून चोरी करत असते. गणेश कोठावडे आणि सुरेश पवार यांची ओळख ही येरवाडा येथील कारागृहात झाली होती. सुरेश पवार हा अंबरवेड गावचा, परंतु माजी उपसरपंच खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात मोक्का कारवाई अंतर्गत अटक करण्यात आलेला होता. तर दुसरा गणेश कोठावडे एटीएम फोडणे, दरोडा, घरफोडी, जबरी चोरी, वाहन चोरी असे 55 गुन्हे असलेल्या गुन्हेगारावरही मोक्का कारवाईने येरवडा कारागृहात आलेला. कारागृहात त्यांच्यात मैत्री झाली. दोघेही जामिनावर सुटल्यावर पुण्यात घरफोडीचे गुन्हे करू लागले. तर दुसरा गणेश कोठावडे एटीएम फोडणे, दरोडा, घरफोडी, जबरी चोरी, वाहन चोरी असे 55 गुन्हे असलेल्या गुन्हेगारावरही मोक्का कारवाईने येरवाडा कारागृहात आलेला होता. कारागृहात त्यांची मैत्री झाली. दोघेही जामिनावर सुटल्यावर पुण्यात घरफोडीचे गुन्हे करू लागले. यामध्ये गणेश कोठावडे याने काही महिने झोमॅटो डिलिव्हरी बॉय म्हणून काम केले. त्यानंतर तो झोमॅटो डिलिव्हरी बॉयचा ड्रेस घालून सोसायट्यांमध्ये जाऊन रेकी करत असे. त्याने विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत 14 घरफोड्या केल्या. स्वारगेट एसटी स्टँड येथे 4 चोऱ्या केल्याचे सांगितले. तसेच चोरी केलेले दागिने सुरेश पवार यांच्याकडे द्यायचा. सुरेश पवार ते दागिने घेऊन वेगवेगळ्या सोनार दुकानदाराकडे जायचा. गणेश कोठावडे यांनी दिलेले चोरीचे सोने, चांदी त्या पुणे शहरातील विविध सोनार यांच्याकडे ठेवून वेगवेगळी कारणे सांगून त्यांच्याकडून पैसे घ्यायचा. या व्यवहारामध्ये सोने विक्री करणारा व्यावसायिक भीमसिंग राजपूत नतवाला याने मध्यस्थी केली. वेगवेगळी कारणे देऊन तो साराभांकडे दागिने गहाण ठेवून पैसे आणून पवारला द्यायचा. तर गणेश कोठावडे हा स्वतःची ओळख लपवण्यासाठी उच्चभ्रू सोसायटीमध्ये झोमॅटो डिलिव्हरी बॉय म्हणून जाऊन रेकी करून घरफोडी करत पोलीस सीसीटीव्ही चेक करून आपल्यापर्यंत पोहोचू नयेत म्हणून तो घरफोडी करण्याच्या ठिकाणी येताना 40 ते 50 किलोमीटरचा प्रवास छोट्या गल्ल्यांमधून करत जात असे. घरफोडी केल्यानंतर स्वतःची ओळख लपवण्यासाठी विविध जॅकेट, केसांची विग, टोपी परिधान करून वेशभूषा बदलत असे. चुकून सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये त्याचा चेहरा दिसला तर पोलिसांच्या तांत्रिक विश्लेषणातून तपास भरकटावा यासाठी तो मोबाईल फोन कानाला लावून बोलण्याची ऍक्टिंग करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. चोरीच्या पैशामधून गणेश कोठावडे आणि सुरेश पवार हे कर्वेनगर भागामध्ये पॉश एरियामध्ये फ्लॅट घेण्याच्या प्रयत्नात होते. चोरीच्या दागिन्यामधून आलेले पैसे त्याने गोवा व इतर ठिकाणी मौज मजेसाठी उडवले. काही शेअर मार्केटमध्ये गुंतवले. तर सुरेश पवार यांनी तो राहतो तेथे घराच्या टेरेसवर त्यांच्या संरक्षणासाठी त्याने 2 पिस्तूल, 5 जिवंत काडतुसे ठेवली होती. ती पोलिसांनी जप्त केली आहे. तसेच आतापर्यंत या गुन्हेगारांकडून एकूण 14 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत. तर 86 तोळे सोन्याचे दागिने, 150 हिरे, 3.5 किलो चांदी, 1 दुचाकी वाहन, 2 पिस्तूल, 5 जिवंत राऊंड व घरफोडी करण्यासाठी वापरण्यात आलेले शस्त्र असा 1 कोटी रुपयांपेक्षा अधिकचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. तर मंडळी, कोणतीही गोष्ट ऑनलाईन शॉपिंग करताना आपल्या घरापर्यंत कोणत्या डिलिव्हरी बॉय कसा आहे हे आपल्याला माहित नाही, त्याची पार्श्वभूमी आपल्याला माहित नाही. त्यामुळे शक्यतो आपलं पूर्ण घराचा पत्ता देण्यापेक्षा आपण आपल्या सोसायटीच्या पत्ता देऊन आपलं पार्सल गेटवर आणायला गेलं कधी चांगलं. कारण हे लोक आपण दरवाजा उघडल्यानंतर ते त्यांच्या डोळ्यांनी आपले घर संपूर्ण स्कॅन करत असतात. तसेच ते या फ्लॅटमध्ये किती लोक राहत असतील,
तसेच त्यांची परिस्थिती कशी असेल याची देखील अंदाज घेत असतात. त्यामुळे आपण आपले पार्सल सोसायटीच्या गेटवर मागवलेले बरे. शक्यतो मोठ्या सोसायट्यांमध्ये कोणालाही आतमध्ये जाण्याची परवानगी नसते, परंतु पार्सल घेऊन येणारे झोमॅटो, स्विगी, अमेझॉन, फ्लिपकार्ट यासारख्या कंपनीच्या डिलिव्हरी बॉयला आतमध्ये जाण्याची परवानगी दिली जाते. त्यामुळे आता आपण सावध राहण्याची गरज आहे. तर मंडळी, तुम्हाला काय वाटते, डिलिव्हरी बॉयला आपण आपल्या फ्लॅटपर्यंत बोलावले पाहिजे का, हे आम्हाला कमेंट करून सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.